ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रतापने सोडून घरी आलेल्या सायलीचे एक भयानक सत्य समोर येताच आणि अर्जुनने सांगितलेल्या एकाच गुपिताने नाही ही तिच्या जवळची पारंपरिक साडी कशी सायलीला नेसायला देते आणि ती सायली साडी घालून येताच आता पूर्णाई कसे सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर आता अर्जुन असे कोणते सत्य समोर आणतो तर सायलीचे असे कोणते सत्य समजते की ज्यामुळे पूर्णाई आता सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा आता सुनेचे कर्तव्य पार पाडत सायलीमुळेच प्रतापला सोडवलेले असते आणि सुभेदारांची इज्जत सायलीनेच वाचवलेली असते हे सत्य आता सुभेदारांच्या समोर येऊन खाडकन डोळे उघडत सगळे बाजूला ठेवून पूर्णाई कशी सायलीची होते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मैपतचा राक्षसी चेहरा समोर येताच आता सत्याची बाजू घेऊन रविराज हा कसा पुन्हा अर्जुनला आपला असिस्टंट बनवतो. तर आता एकटा पडलेल्या चैतन्याला साक्षी पुन्हा कशी दुसऱ्या डावामध्ये अडकवते आणि त्यानंतर आता चैतन्याला सुद्धा खऱ्या वास्तव सत्याची जाणीव करून देऊन सायली ही पुन्हा अर्जुन आणि चैतन्याची मैत्री कशी जोडून देते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता भर कोर्टात पुराव्याच्या एकाच पेन ड्राईव्हने अर्जुनने मैपतच्या चिंधड्या उडवलेल्या असतात आणि मैपतचा राक्षसी चेहरा हा आता सर्वांच्या समोर आणलेला असतो. तो पुरावा एवढा भयानक असतो की एका सेकंदात जजने आता मैपतला सक्त कारावासाची शिक्षा ठोठावलेली असते आणि संतोषने सांगितल्यामुळे ज्या सायलीला संतोषने पेन ड्राईव्ह दिला होता त्या सायलीने तो पेन ड्राईव्ह कसा मोठ्या हिमतीने कोर्टात दाखवला आणि संतोषला घेऊन येत कशी केस फिरवली हे आता पूर्णाई आणि प्रतापच्या समोर आलेले असते. मैपतचा खरा चेहरा आता प्रताप समोर येऊन खाडकन आता प्रतापचे डोळे उघडत प्रतापने आता सायलीची माफी मागून सुनेच्या नात्याला आणि कर्तव्याला तू जागली आणि तू खरी सुभेदारांची सून निघाली असे उद्गार आता प्रतापच्या तोंडातून पडलेले असतात. आणि आज खऱ्या अर्थाने बाबांनी आपल्याला सून म्हणून स्वीकार केला यामुळे आता सायलीला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते. त्यानंतर आता सर्व सुभेदार हे प्रतापला घेऊन घरी आलेले असतात. तर आज प्रताप घरी येतात सर्वांना मोठा आनंद झालेला असतो. कल्पनाला तर असं झालेलं असतं की माझ्या सुनेला सायलीला मी कुठे उचलून ठेवू आणि कुठे नको, कारण आज सायलीने एवढं मोठं काम केलेलं असतं की ते काम कोणीही करू शकणारं नसतं. आणि आज प्रतापच्या अंगावर लागलेला काळा डाग हा सायलीने पुसून काढलेला असतो. लगेचच सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आज आपण खूप मोठे काम केले आणि त्या मैपतला शिक्षा आपल्याला द्यायचीच होती. तर अर्जुन म्हणतो की सायली आता तर फक्त आपण अर्धी लढाई जिंकलेली आहे आणि अजून आपल्याला त्या साक्षीला शिक्षा द्यायची. वात्सल्य आश्रमात विलासचा खून साक्षीने केला हे समोर आणायचं आणि मधुभाऊला जेलमधून सोडवायचे हे आता आपले पुढचे महत्त्वाचे काम राहिलेलं आहे. तेव्हा आता मधुभाऊला सोडवण्याचे बोलताच आता सायली खूप खुश झालेली असते. तर लगेचच अश्विन म्हणतो की पण दादा आणि वहिनी तुम्ही हे सर्व कसे घडवून आणले आणि तो पेन ड्राईव्हचा पुरावा कसा आला. तर लगेचच अर्जुन म्हणतो की मी सांगतो आणि अर्जुन सांगतो की हे सर्व क्रेडिट जाते ना ते आपल्या सायलीला जाते. सायली म्हणते की आई ज्या वेळेस मी बेलाचे पान आणायला गेले होते त्यावेळेस मला संतोषची मुलगी कशी रस्त्यात चक्कर येऊन पडलेली भेटली आणि नंतर त्या मुलीचा हॉस्पिटलमध्ये नेऊन सायलीने कसा जीव वाचवला आणि जेव्हा हे सत्य संतोषपर्यंत पोहोचले तेव्हा सत्याची जाणीव होऊन संतोषने आपल्याला कसा मैपतच्या पुराव्याचा तो पेन ड्राईव्ह दिला आणि तो पेन ड्राईव्ह घेऊन येत असताना गुंडांनी कसे आपल्याला किडनॅप केली ही सर्व हकीकत सायली आता सुभेदारांना सांगते. तर ते ऐकून कल्पना आणि पूर्णाईला मोठा धक्का बसतो. तर आता ज्या वेळेस गुंड घेऊन जात असताना सायलीने तिच्या जवळचा तो पेन ड्राईव्ह कसा चैतन्याच्या बाईकमध्ये लपवला आणि त्यानंतर अर्जुनने ज्यावेळेस आपली सुटका केली त्यावेळेस आता चैतन्याच्या गाडीचा पाठलाग करून तो पेन ड्राईव्ह आपण कसा मिळवला ही सर्व हकीकत अर्जुन आणि सायली आता कल्पना पूर्णाई प्रतापला सांगतात.
त्यानंतर तो पेन ड्राईव्ह घेऊन येताच त्या पेन ड्राईव्हमधील महिपतचा काळा राक्षसी चेहऱ्याचा पुरावा कसा आपल्यासमोर आला, ही सर्व हकीकत आता अर्जुन सायली सांगतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की पण डॅडने वकीलपत्र रविराजला दिल्यामुळे मला काही करता येणं शक्य नव्हतं. मग आता हा पुरावा आपण कसा समोर आणायचा आणि महिपतला कशी शिक्षा द्यायची, यासाठी आपल्याला एकच माणूस मदत करू शकतो आणि तो म्हणजे रविराज किल्लेदार. असा विचार करून मग अर्जुन म्हणतो की मी रविराज किल्लेदारांकडे गेलो आणि त्यांना तो सर्व व्हिडिओ दाखवला, पुरावा दाखवला. तेव्हा आता सत्याची जाणीव होताच रविराजांचे सुद्धा डोळे उघडले आणि त्यांनी असिस्टंट म्हणून त्यांचे वकीलपत्र मग मला दिले. आणि मग मी कोर्टात कसा महिपतचा राक्षसी चेहरा समोर आणला ना, हे तुम्ही बघितलेच. तेव्हा सर्वांना मोठे हायसे वाटलेले असते, तर सायलीचा मोठा गर्व अभिमान वाटलेला असतो. इकडे आता चैतन्य आणि साक्षीसुद्धा कोर्टातून घरी आलेले असतात. तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी, हे काय होऊन बसलं आणि अण्णांना हे सर्व करण्याची काय गरज होती. साक्षी म्हणते, खरं सांगू का चैतन्य, अण्णा काय करतात ना त्याकडे मी अजिबात लक्ष देत नसते. मी फक्त माझं काम करत असते. आणि बघ आज आपले अण्णा, आता त्यांना किती मोठी शिक्षा झाली. आणि चैतन्याला सुद्धा काही बोलता येत नसते, कारण महिपतचा खरा चेहरा आता चैतन्यासमोर आलेला असतो. इकडे आता साक्षी ही एकटी पडलेली असते आणि साक्षी विचार करते की काहीही करून आता चैतन्य नावाचा मासा आपल्याला काही सोडायचा नाही, कारण आता आपल्याला तोच मदत करील. असा विचार करून आता साक्षीने पुढचा डाव आखलेला असतो. इकडे आता प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन, पण तू हे सत्य अगोदर आमच्यापासून का लपवले. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड, जर मी हे अगोदरच सांगितलं असतं की सायलीला किडनॅप केलं, तर त्या महिपतपर्यंत हे सर्व सत्य पोहोचलं असतं आणि मग त्या बाईकमधील पेन ड्राईव्ह त्या महिपतने कधीच नष्ट केला असता. आणि त्या पेन ड्राईव्हसाठी महिपतने काहीही केलं असतं, पण आम्ही त्या महिपतला अंधारात ठेवलं आणि निशाणा चालवत सायली ही बेशुद्ध अवस्थेत मला मिळाली असे मी तुम्हाला सांगितलं. कारण ही खबर जर लीक झाली तर महिपत नक्कीच कन्फ्यूज होईल आणि मग तो बेसावध राहील आणि त्याच वेळेस आम्ही पुरावा शोधून आणू. हे माझे टार्गेट जे होते ते अगदी पूर्ण सक्सेस झाले आणि याचमध्ये नेमकं तो महिपत अटकला. तेव्हा बेसावध महिपतला आम्ही लगेचच कोर्टात आता मोठा पुरावा दाखवून झटका दाखवला आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा भोगायला लावली. आणि ज्या बाईकमध्ये आता सायलीने पेन ड्राईव्ह लपून ठेवला होता, त्या बाईकचा नंबर देखील सायलीने पाठ करून ठेवला होता, पण नंतर ती बाईक चैतन्याची निघाली. तेव्हा लगेचच सायलीची हुशारी आता पूर्णाई आणि प्रताप समोर आलेली असते आणि लगेच कल्पना कौतुकाने म्हणते की खरंच माझी गुणाची सायलीने तर कमालच केली आणि खरंच आज ही सुभेदारांची सून शोभते. काय पूर्णाई, तर लगेचच पूर्णाईसुद्धा सायलीकडे बघते आणि आता खरंच आपल्याला देवाने, नशिबाने पुन्हा खरी नात सून मिळवून दिल्याची खात्री आता पूर्णाईला झालेली असते. आणि आता त्याच वेळेस प्रतिमाच्या फोटोकडे बघत आता सायली हीच आपली खरी तन्वी आहे असा आता पूर्णाईला भास होतो. आणि त्या क्षणी पूर्णाईचं मत बदलून लगेचच पूर्णाई ही तिच्या कपाटातून मानाची साडी घेऊन येते आणि आजपर्यंत त्या साडीची जागा जी कुणीही घेतलेली नसते आणि जी फक्त तन्वीच घेणार असते, ती साडी आता पूर्णाई ही सायलीला देते आणि म्हणते की आज मी तुझा सून म्हणून स्वीकार करते आणि आज तू सुभेदारांचे कर्तव्य पूर्ण केले आणि सुभेदारांच्या इज्जतीला तू साजेशी सून झालीस आणि इज्जत वाचवलीस. तुझ्यामुळे आज माझा मुलगा सही सलामत बाहेर पडला आणि त्याच्या वरचा काळा डाग तू पुसला, असे म्हणत आता लगेचच प्रेमाने आता पूर्णाई ही सायलीला मिठी मारते. पूर्णाई म्हणते की प्रतिमाचे जसे गुण होते ते सर्व गुण सायली मला तुझ्यात बघायला मिळाले. आजपर्यंत मी तुला खूप त्रास दिला. मला तन्वी ही खरी सून हवी होती, पण तिची जागा तू घेतली म्हणून मी तुला तो त्रास दिला. पण त्या त्रासाला सुद्धा न डगमगता तू खरेपणाला उतरून
माझे मन तू जिंकलेस सायली आणि आज माझी तू खरी नातसून झाली. तेव्हा ते ऐकून कल्पनाला खूप आनंद झालेला असतो आणि सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि लगेच सायली ही अर्जुनकडे बघते. तर लगेचच अर्जुन पूर्णाईला म्हणतो की मग पूर्णाई कशी आहे माझी बायको आणि कशी केली तुझ्या सुनेनी कमाल. तर लगेचच पूर्णाई म्हणते की माझी सून लाखात एक आणि एक नंबरी सून मला मिळाली आणि खरंच मला सोनं मिळालं. ते म्हणत आता सर्व सुभेदारांनी आता सायलीचा उदो उदो आणि वाह वाह केलेली असते. आणि आता त्याच वेळेस आता प्रतिमा ही पूर्णाई समोर येत पूर्णाईला म्हणते की पूर्णाई मिळाली की आज तुला खऱ्या अर्थाने तुझी तन्वी नात म्हणून. तेव्हा आता प्रतिमाने साक्षात आता पूर्णाईला दृष्टांत देताच मग आता पूर्णाईची तर आता खात्रीच झालेली असते आणि पूर्णाई म्हणते की आज प्रतिमाने मला जो संकेत दिला तो संकेत माझा खरा ठरला आणि हीच माझी खरी नात सून. असे म्हणत आता पूर्णाईने सायलीचा स्वीकार केलेला असतो. तर आता वात्सल्य आश्रमातील केसमध्ये विलासचा खून साक्षीनेच केल्याचे सत्य अर्जुन आणि सायली कसे समोर आणतात आणि मधुभाऊची जेलमधून सुटका करून साक्षीला देखील महिपतसारखे कसे जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.